प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने मॅरेथॉन बैठका मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी खलबत। राहुल शेवाळे, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित। मुंबईतील उमेदवारांना आज उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। अमित ठाकरे आज पहिल्यांदाच शिवसेना भवनात जाणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे उमेदवारांना करणार मार्गदर्शन। पालिकेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची पक्षांना शेवटची संधी। पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। भाजपवरील टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्ज माघारीची वेळ। ट्रोलर्स विरोधात पूजा मोरेंची पोलिसात तक्रार। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी नाही, खरातांसोबत युती, कुणाला जागा द्याव्या हा त्यांचा प्रश्न। गुंड गजा मारण्याची पत्नी आणि आंदेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। तर दादांशी चर्चा करून सविस्तर बोलणार, खरातांची प्रतिक्रिया। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच शिकेला। पक्षातीलच इच्छुक उमेदवारानं दुसऱ्याचा एबी फॉर्म गिळला तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईत एबी फॉर्मचे कलर झेरॉक्स जोडून भाजपचा इच्छुक उमेदवार गायब। दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन। प्रभाग 29 मधून सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक यांचा अर्ज भाजपकडून ग्राह्य। शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम। अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। कुटुंबाशीही संपर्क नाही। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले। माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप। तर 50 वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंत कुणालाही पैसे मागितले नाही, चव्हाणांनी आरोप फेटाळला। महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध। भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर मालेगावातील इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप शिवसेना युतीची खलबत। शिंदेंच्या निवासस्थानी बैठकांना वेग। कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी प्रयत्न। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची घेतली भेट। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची 3.5 तास बैठक। वचननामा आणि संभाव्य सभांबाबत चर्चा। बंडखोरांसंदर्भात स्थानिक पातळीवर लक्ष देण्याच्या अनुषंगाने ही चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार बजरंग सोनवणे यांचा हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास। विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान दोघांचा बीड ते पुणे एकत्र प्रवास। वादानंतर अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। खैरे साहेब ज्येष्ठ नेते, त्यांची आमच्यावर काय नाराजी, अंबादास दानवेंचं वक्तव्य। दानवेंनी उमेदवारांची निवड करताना डावलल्याचा खैरेंचा आरोप। शाळेच्या परिसरात येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक। निर्णय मागे घ्या, अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू, बच्चू कडूंचा इशारा। पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी। आक्रमक परीक्षार्थींची पोलिसांकडून धरपकड।